हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव. शरद पवारांनी वाटोळं केलं. सुळेंसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, तर सुळेंनाच घेराव का? राजकीय वर्तुळात चर्चा. व्यासपीठावर येणाऱ्यांना सन्मान द्यायला शिका. सुळेंना घेराव घालण्यावरून मनोज जरांगेंनी आंदोलकांना सुनावलं. आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन. वार्तांकनानंतर TVJA कडून बहिष्काराचा इशारा, तर पत्रकारांना त्रास देऊ नका, जरांगेंचं आंदोलकांना आवाहन. उद्यापासून पाणी बंद करून कडक आमरण उपोषणाला सुरुवात करणार. मनोज जरांगे मागण्यांवर ठाम, तर कोर्टात अडचण असल्यास सरसकट शब्द वापरू नका, जरांगेंचा सल्ला. एकतर विजयी यात्रा नाहीतर अंत्ययात्रा. मनोज जरांगे ठाम, आम्ही आरक्षण घेऊनच जाणार. सरकारकडून वेळ काढूपणा सुरू असल्याचाही आरोप. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारा आरक्षण देणार. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मराठा आरक्षण उपसमितीचा कायदेशीर बाबींबाबत महाधिवक्त्यांकडून सल्ला. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मार्ग काढण्याची भूमिका. विखे पाटलांची माहिती. हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचा ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांचा दावा. मराठा सामाजिक मागास आहे का? बडे मुद्देमध्ये ससाणेंचा सवाल. आरक्षणाच्या लढाईत आता छगन भुजबळांची एंट्री. उद्या मुंबईत बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक. बैठकीनंतर ओबीसी नेते घेणार पत्रकार परिषद. मुख्यमंत्री फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं घेतलं दर्शन. मुख्यमंत्र्यांकडून गणपती बाप्पाची आरती. आता मला एक कमेंट करावीशी वाटते. विमुक्त दिन आहे. राज्यातला लाखोंचा असं विमुक्त समाज आहे ज्यांचा कुठे आवाज सुद्धा नाही आहे, आणि त्यांनाच घटनेनं खऱ्या अर्थानं आरक्षणची तरतूद मोठी केलेली होती. कोंडरे सर, पुन्हा तोच मुद्दा आला जो मी सरांना विचारला होता, तो तुम्हाला विचारतो. सरकार अशा प्रकारे एखादा GR काढून यापुढे तुम्ही सगळेजण कुणबी आहात असं म्हणू शकतं का? सरकारला तो अधिकार आहे का? सरकार कोणाला जात देऊ शकतं का? नाही, बघा, ते जात पडताळणी आणि विनिमयाचा जो कायदा आहे ना, त्या कायद्यामध्ये आता 1 ते 48 माझ्या माहितीप्रमाणे, ससानेंना पण माहिती, की डॉक्युमेंट ऍड केलेली आहे. ती डॉक्युमेंट ऍड करताना कोणते कोणते डॉक्युमेंट वाचले पाहिजेत संदर्भासाठी ते दिलेलं आहे. त्यावेळेस एखाद्या भागामध्ये कोणत्या प्रकारचे कोणत्या जातीचे लोक त्या गावामध्ये होतंय ह्याचा जो मॅप आपण करतो, त्या मॅपमध्ये बाबा जुन्या नोंदी या भागामध्ये एक साधारणतः अधिकाऱ्यांना एक अंदाज असतो. त्यावेळेस हा रेफरन्स म्हणून तुम्हाला गॅझेटचा वापर करता येऊ शकतो. की बाबा ह्या लागू करणं म्हणजे काय, मला ते जरा थोडं सांगा. लागू करणं म्हणजे कसं काय? म्हणजे लागू करणं, सर मला त्यातलं ज्ञान नाहीये, पण सातत्यानं तो बातम्यांमध्ये प्रश्न येतो की लागू करा आणि अंमलबजावणी करा म्हणजे काय? ते जरांगेंनी ते गॅजेट समोर तरी दिलं पाहिजे, मीडिया समोर तरी दिलं पाहिजे, सगळ्यांना समजेल नक्की काय लागू करायचं. ठीक आहे, मी सरांना विचारतो. मीडिया समोर ते गॅजेटेर आम्ही आणलेलं आहे हा, आणि दाखवलेलं पण आहे. त्याच्यावर एक पत्रकार परिषद पण आम्ही घेतलेली आहे. त्याच्यावर ते गॅजेटियरचे सगळे मुद्दे त्याच्यावर पेपरमध्ये पण छापून आलेले आहे. आजही ती कात्रण आपल्याला सापडते आणि त्या गॅजेटियरच्या आधारे आम्हाला हेच म्हणायचंय. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 1 जून 2004ला ज्या वेळेस मराठा म्हणजे कुणबीची मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा ही तत्सम जात म्हणून त्याच्यामध्ये समाविष्ट केला गेला, बरोबर आहे. आता एका गोष्टीने माझं हे म्हणणं आहे बडेजी, की एका गोष्टीने हे होणार नाहीये. तुम्हाला जेवढे सर्वकष एखादी गोष्ट सिद्ध करताना सर्वकष पुरावे द्यावे लागतील, तसं मराठवाड्याचा पुरावा देत असताना मराठवाड्यासाठी गॅजेटियर महत्वाचं आहे. नुसतं गॅजेटियरच नाही तर मराठवाडा हा हैदराबाद स्टेटचा भाग आहे. मला वाटतं मी थोडं लेट जॉईन झालं, त्याच्या माझ्यापूर्वी कोणी बोललंय का ह्या मुद्द्यावर? नाही, प्लीज सांगा. बोला. म्हणजे रिपिटेशन नको, कारण वेळ मौल्यवान आहे. तर हैदराबाद स्टेटचा मराठवाडा हा भाग आहे आणि हैदराबाद स्टेटचे ज्यावेळेस 3 तुकडे केले म्हणजे भाषेनुसार
तर त्यामध्ये कानडी भाषिक जो आहे तो कर्नाटकला जोडला हो. आणि जो तेलुगू भाषिक होता तो आंध्राला जोडला. त्यातला आता परत आंध्रामधून तेलंगणा वेगळा झाला तेलुगू भाषिकांचा. आणि जो मराठा भाषिक होता म्हणजे पूर्ण मराठवाडा आणि त्याच्याबरोबर एक विदर्भामधले यवतमाळ जिल्ह्यातले 3 तालुके म्हणजे त्या तालुक्यांचे नाव माळगाव, उमरखेड आणि पुसद. तर हे तीन तालुके आणि मराठवाडा हा जोडण्यात आला नागपूर करारानुसार याला महाराष्ट्राला म्हणजे बॉम्बे स्टेट तत्कालीन. आता बॉम्बे स्टेटला ज्यावेळेस जोडलं त्यावेळेस नागपूर करारामध्ये यशवंतरावांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमचे सगळे अधिकार आम्ही अबाधित ठेवू. बरोबर आहे, जसे आहे तसे ॲज इट इज आम्ही चालू ठेवू तुमचं. मग आता आजची परिस्थिती काय, तर आजची परिस्थिती ही आंध्रामध्ये 25 नंबरवर मराठा समाज हा ओबीसी मध्ये आहे. म्हणजे जो तिथे होता तिथला तेलुगू भाषिक. त्याचबरोबर जो आंध्रा याच्यामध्ये गेला, काय म्हणू आपण त्याला, कानडी भाषिक कर्नाटकमध्ये गेला, तो पण ओबीसी मध्ये आहे. बरोबर आहे सर. तो तिथं मराठा म्हणून आहे की कुणबी म्हणून आहे ते जरा प्लीज सांगा ना. मराठा म्हणून आहे, म्हणजे हाच तर मुद्दा आहे माझा. आंध्र प्रदेशमध्ये तो मराठा आहे, मराठा आहे, ती कर्नाटकमध्ये पण तो मराठा आहे. पण मग तो कुणबी का नाही झाला, म्हणजे त्याचं कन्फ्युजन आहे. कारण आपल्याकडे जर तो कुणबी असेल असा तुमचा दावा आहे तर तो मराठा कसा असेल? बरोबर आहे, ऐका ना. तर त्या जुन्या याच्यानुसार तो ऐका ना, जुन्या याच्यानुसार तो कुणबीच होता. बरोबर आहे, म्हणजे जुन्या याच्यानुसार. पण नवीन नाव काय लिहिलं मराठवाड्यातल्या लोकांनी 1921 नंतर ज्यावेळेस शाहू महाराजांनी आवाहन केलं की तुम्ही मराठी लिहा. बरोबर आहे, कारण ज्यावेळेस तो वाद झाला तो आपण त्याच्यात जायचं नाही. तर त्याच्यानंतर मग मराठी लावायला सुरुवात केलं सगळ्यांनी. मग त्यावेळेस हैदराबाद स्टेटमधल्या लोकांनी सगळ्यांनी मराठी लावलं. पण ते मराठी त्यांना पटलं, कोणाला, तामिळ याच्यातल्या कर्नाटक मधल्या लोकांना, त्याच्यानंतर आंध्रातल्या लोकांना आणि नंतरच्या तेलंगणा लोकांना, की हे पहिले जे कुणबी लावलेले तेच मराठी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी मराठा म्हणून आरक्षण दिलेलं आहे त्या याच्यावरून. आजही ते आहे. पण आम्ही ज्यावेळेस तिकडे आलो मराठवाड्यात हा बरं का. आणि विलाजी यातला अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा फक्त एक सांगतो की सगळ्यात पहिला आयोग आला होता तो काका कालेलकर आयोग. 1953 ला स्थापन झाला. काका कालेलकरने 1955 ला तो आयोग सबमिट केला. बरोबर आहे. तो आयोग काका कालेलकरांचीच इच्छा होती की स्वीकारला जाऊ नये, म्हणजे त्यांचे बाकीचे काही कारण होते, तो स्वीकारल्या गेल्या पण नाही त्या काळामध्ये. पण सगळ्यात स्टडी केलेला आयोग होता आणि त्या आयोगामधला ह्या मुद्द्यावर ससानीजी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लक्ष देऊन ऐका की फरक काय असतो. तर त्यावेळेस काका कालेलकर आयोगाने मराठवाड्यातील मराठी म्हणजे मराठी जे आहेत, मराठी म्हणून बरं का, मी कुणबी म्हणून नाही म्हणते, मराठा म्हणून, मराठवाड्यातील, ही 1955 ची गोष्ट करतोय आपण. तर 1955 ला त्यांनी काय केलं की पहिल्यांदा जे रत्नागिरीचे आणि याचे हे होते तिल्लोरी कुणबी, तर त्या तिल्लोरी कुणबींना आरक्षण दिलं. त्यांना आरक्षण दिलं. बरोबर आहे. माझा वेळ संपलाय, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या मराठवाड्यामध्ये 2 गोष्टी जाणवतात साधारणपणे, एक गडीवरचे मराठे आणि गडी खालचे मराठे अशा प्रकारचं पण एक आहे. मग देशमुख पाटील आणि हे सगळे कुणबी होतील या असा निर्णय झाला तर? नाही, सरसगटच होतील कुणबी, म्हणजे देशमुख पाटील वगैरे म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही. आणि याच्यामध्ये कारण त्याच्यात 2 प्रकार आहेत ना आपल्याकडे. विलासजी याच्यामध्ये सामाजिक मागास आहेत का ते? त्यांना सामाजिक मागास म्हणायचं? मी ऐका ना, मी बोलतोय ना, तुम्हाला लक्षात घ्या ना, मी पण ते सांगतोय ना. आपण हाकेंना सामाजिक मागास नाही म्हणू शकत, छगन भुजबळला सामाजिक मागास नाही म्हणू शकत. म्हणून याच्यामध्ये बाकीच्या ज्या काही कंडिशन्स घातलेल्या आहेत त्याच्यानुसार सामाजिक मागास त्या, आणि मी तुम्हाला तेच बोलतोय, माझा तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही सगळ्या महाराष्ट्राशी त्याला लिंकअप नका करू. तर काका कालेलकर आयोगाने बाकीच्या बॉम्बे स्टेट मधल्या मराठ्यांना, विलाजी एवढाच माझा 1 मिनिटाचा पण मुद्दा नाहीये, तर बॉम्बे स्टेट मधल्या मराठा जो आहे त्यांचा समावेश केला नाही, त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट केलं नाही. बाकी कुठल्याच मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट केलं नाही. फक्त तिकडचे तिल्लोरी कुणबी जे होते कोकणातले, रत्नागिरी मधले, त्यांचा समावेश केला. बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांनी 95 क्रमांकावर, आजही ती यादी आहे, 95 क्रमांकावर हैदराबाद स्टेट मधल्या मराठ्यांचा समावेश केला ओबीसी म्हणून. मग प्रश्न हाच आहे, तेव्हा जर ते नोंद केलेलं होतं तर मग हा समाज आज आरक्षणापासून वंचित का राहिला? आणि आता पुन्हा जी मागणी समोर आलेली आहे त्यानुसार मराठवाड्यातल्या मराठा बांधवांची ती मागणी पूर्ण होते का? आणि त्यांना कुणबी म्हणून घोषित करण्यामध्ये ज्या आता अडचणी आहेत, वेगवेगळ्या जे रिपोर्ट्स आलेले आहेत त्या रिपोर्टच्या आधारे काय यातली पुढची वैधानिक सगळी बाब असेल हे समोर येईल. पण सध्या तरी त्या दृष्टीनं सकारात्मक पावलं उचलली जात आहेत असं कळतंय. बघूया त्याच्या समाधानातून नवीन समाधान या आरक्षणाच्या तिढ्यावरचं होतं का, निघतं का हे बघूया. पण या चर्चेत सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मनापासून आभार. पण प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे बघा. प्रेक्षकांना जेव्हा आपण हा प्रश्न विचारला तेव्हा मराठवाड्यासाठीच्या आरक्षणानं प्रश्न सुटेल का? कारण सगळ्यात धग जास्त मराठवाड्यात आहे.
तर 73% लोक होय म्हणतायत. त्यामुळे सरकारसाठी ही सकारात्मक बाब आहे की मराठवाड्यातला जरी प्रश्न त्यांनी सोडवला तरी राज्यातला हा जो मराठा आरक्षणाचा आगडोंब आहे तो शांत होऊ शकतो. त्यामुळे या दृष्टीनं मार्ग निघाला तर महाराष्ट्रासाठी निश्चितपणे एक सकारात्मक बाब असेल. पण तो कायद्याच्या कसोटीवर कसा टिकतो हेही बघावं लागेल. बडे मुद्देच्या चर्चेत आपण आज इथेच थांबतोय. धन्यवाद.